तारेवरची कसरत भाग 5. वर्किंग वुमन आणि नातेसंबंध. पहिली सुट्टी पण मनाला नाही. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, अन्विता नीड्स रेस्ट. पण रेस्ट हा शब्द अन्विताच्या आयुष्यात बसतच नव्हता. ती दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हाही तिचं मन नेहमीप्रमाणे किचन, ऑफिस, मेल्स आणि जबाबदाऱ्यांमध्ये धावत होतं. पण आज एक वेगळं होतं. विहानने आधीच ऑफिसला लीव्ह मेल टाकली होती. तू आज कुठेही जाणार नाहीस, तो ठामपणे म्हणाला. अन्विता लगेच म्हणाली, पण माझा प्रोजेक्टपेक्षा तू महत्त्वाची आहेस. हे ऐकताच ती शांत झाली, कारण कितीतरी दिवसांनी कुणीतरी तिच्यापेक्षा तिच्या कामाला कमी महत्त्व दिलं होतं. सकाळी सुमित्रा किचनमध्ये काम करत होत्या. अन्विता सवयीने मदतीला आली. आई, मी करते. सुमित्रा म्हणाल्या, तू जा, आराम कर. त्या आवाजात पहिल्यांदाच थोडी नरमाई होती. अन्विता थोडी गोंधळली, कारण इतक्या दिवसात तिला आराम कर हे शब्द फार कमी ऐकायला मिळाले होते. पण पुढच्याच क्षणी सुमित्रा हळू आवाजात म्हणाल्या, इतका स्ट्रेस घेऊन स्वतःलाच त्रास करून घेतेस. त्या वाक्यात काळजी होती, पण समज अजून पूर्ण नव्हती. दुपारी विहान तिला बाल्कनीमध्ये घेऊन बसला. हलका पाऊस पडत होता. खूप दिवसांनी दोघं शांत बसले होते. ना भांडण, ना डेडलाईन्स, ना टोमणे, फक्त शांतता. विहान तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला आठवतं लग्नाआधी तू किती बोलायचीस? अन्विता हलकसं हसली. आता बोलायलाही एनर्जी लागते. दोघेही काही क्षण शांत झाले. मग विहान हळू आवाजात म्हणाला, सॉरी. ती त्याच्याकडे पाहू लागली. कशासाठी? तुला समजून घ्यायला उशीर झाला. त्या शब्दांनी तिचे डोळे भरून आले, कारण तिला नेहमी उपाय नको होते. फक्त कुणीतरी तिचं ऐकावं एवढंच हवं होतं. तेवढ्यात ऑफिसमधून कॉल आला. स्क्रीनवर मल्होत्रा सर चमकत होतं. अन्विताच्या चेहऱ्यावरची शांतता एका क्षणात गायब झाली. तिच्या हातात पुन्हा ताण भरला. उचल ना, विहान म्हणाला. ती घाबरतच कॉल उचलते. हॅलो सर, वेअर आर यू? सर, आय एम ऑन लिव्ह. मल्होत्रा सरांचा कठोर आवाज आला. क्लायंट मीटिंग टुमारो, वी नीड युअर रिपोर्ट टुडे. अन्विताच्या छातीत पुन्हा थडथड वाढली. सर, डॉक्टर ॲडवाइज्ड रेस्ट. देन मे बी दिस रोल इज टू मच फॉर यू. कॉल कट झाला. काही सेकंद ती तशीच मोबाईलकडे पाहत राहिली. तिचे हात पुन्हा थरथरू लागले. विहानने फोन तिच्या हातातून घेतला. इनफ, तो रागाने म्हणाला. हे लोक तुला मशीन समजतात का? अन्विता शांतपणे म्हणाली, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असंच असतं. पण तू नाही तुटायचं त्यासाठी. त्याचा आवाज भावूक झाला होता. संध्याकाळी माधव तिच्या जवळ आले. थोडं चालायला जाशील? ती हो म्हणाली. दोघं सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरत होते. माधव शांतपणे म्हणाले, आमच्या काळात स्त्रिया घरासाठी स्वतःला विसरायच्या, आता करिअरसाठीही विसरतात. अन्विता त्यांच्या शब्दाकडे लक्ष देत होती. पण शेवटी नुकसान तिचंच होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, मग काय करायचं बाबा? माधव थांबले. स्वतःसाठी जगायला शिकायचं. हे वाक्य तिच्या मनावर खोलवर उतरलं, कारण तिला आठवतच नव्हतं ती शेवटचं स्वतःसाठी कधी जगली होती. रात्री ती डायरी लिहायला बसली. कितीतरी महिन्यांनी तिने पेन हातात घेतला. पहिल्या पानावर तिने लिहिलं, प्रिय अन्विता, तू थकली आहेस आणि ते मान्य करणं कमजोरी नाही. हे लिहितानाच तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले. ती पुढे लिहू लागली, तू सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःलाच हरवून बसलीस. तुला स्ट्रॉंग राहायचं होतं, पण स्ट्रॉंग राहता राहता तू रडायलाच विसरलीस. त्या रात्री डायरीच्या पानांवर पहिल्यांदाच अन्विताने स्वतःशी मनापासून संवाद साधला. आणि कदाचित तिच्या हिलिंगची सुरुवात ही तिथूनच झाली. अनपेक्षित आधार. सकाळी अन्विता बाल्कनीमध्ये बसून डायरी लिहित होती. हलका वारा वाहत होता. कितीतरी दिवसांनी तिच्या मनात थोडी शांतता जाणवत होती. पण ती शांतता फार वेळ टिकली नाही. मोबाईलवर ऑफिस ग्रुपचे मेसेजेस सुरू झाले. क्लायंट अँग्री, नीड अर्जंट करेक्शन्स, वेअर इज अन्विता? तिच्या छातीत पुन्हा ताण निर्माण झाला. ती पटकन मोबाईल बाजूला ठेवते. नको, आज नाही, ती स्वतःलाच म्हणाली. किचनमध्ये सुमित्रा आणि शेजारच्या काकू गप्पा मारत होत्या. अन्विता पाणी घ्यायला गेली तशी तिला आवाज ऐकू आला. आजकालच्या मुलींना ना स्ट्रेस खूप होतो. दुसरी बाई हसत म्हणाली, आमच्या काळी एवढ्या सोयी नव्हत्या, तरी आम्ही सगळं करायचो. अन्विताचे पाय तिथेच थांबले. पुन्हा तीच तुलना, पुन्हा तेच न समजणं.
ती शांतपणे पाणी घेऊन निघून गेली, पण आज पहिल्यांदाच तिला त्या शब्दांचा राग कमी आणि थकवा जास्त वाटत होता. दुपारी विहान तिच्याजवळ आला. चल बाहेर जाऊया. ती दचकली. कुठे? जस्ट ड्राईव्ह. माझा मूड नाहीये. विहान हलकंसं हसला. म्हणूनच तर. दोघं शहराबाहेर एका शांत लेकजवळ आले. आजूबाजूला हिरवळ होती. पाण्यावर हलक्या लाटा उठत होत्या. अन्विता बराच वेळ शांत बसून ते दृश्य पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू शांतता दिसू लागली. विहान तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला माहितीये, मी तुझ्यावर रागवायचो, कारण मला वाटायचं तू आम्हाला दूर करतेस. अन्विता शांतपणे ऐकत होती. पण आता समजतंय, तू स्वतःला सांभाळण्यात थकली होतीस. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी खरंच एवढी बदलले का विहान? तो हलकसा हसला. तू बदलली नाहीयेस, फक्त खूप ओझं एकटी उचलतेस. त्या शब्दांनी तिच्या मनात काहीतरी वितळलं. तेवढ्यात अन्विताचा फोन वाजला. स्क्रीनवर आई दिसत होती. हॅलो आई. आई आनंदाने म्हणाली. काय ग, आवाज छान वाटतोय आज. अन्विता नकळत हसली. थोडं बाहेर आले. आई काही क्षण शांत राहिली, मग प्रेमाने म्हणाली, स्वतःकडे लक्ष दे बाळा. हे साधं वाक्य ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण स्वतःकडे लक्ष दे हे तिला कितीतरी दिवसांनी कुणीतरी सांगितलं होतं. सायंकाळी घरी आल्यावर अचानक डोरबेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर नेहा उभी होती. अन्विता आश्चर्यचकित झाली. अगं तू? नेहा हसली. तुझ्या फाईल्स द्यायला आले. ती आत आली. सुमित्रा थोड्या औपचारिकपणे बोलला. नेहा आजूबाजूला पाहत होती. तिला अन्विताचा थकलेला चेहरा लगेच जाणवला. खोलीत दोघी एकट्या असताना नेहा शांतपणे म्हणाली, तू ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करतेस. अन्विता हलकसं हसली. करावं लागतं, पण स्वतःसमोर तरी वीक हो. हे ऐकताच अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा पुढे म्हणाली, रिया आणि बाकी लोक काय बोलतात ते सोड. तू खरंच खूप मेहनत करतेस. अन्विता काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली, कारण ऑफिसमध्ये कुणीतरी तिची दखल घेत होतं. हेच तिच्यासाठी मोठं होतं. नेहा निघून गेल्यावर सुमित्रा अचानक म्हणाल्या, तुझी मैत्रीण चांगली आहे. अन्विता थोडी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. सुमित्रा पुढे म्हणाल्या, ती तुझी काळजी करत होती. हे ऐकून अन्विता शांत झाली. कदाचित सुमित्राही हळूहळू तिचं दुःख समजून घ्यायचा प्रयत्न करत होत्या. रात्री झोपताना विहानने अचानक विचारलं, जर तुला एक दिवस पूर्णपणे स्वतःसाठी मिळाला तर काय करशील? अन्विता काही क्षण विचार करत राहिली, मग हलकसं हसली. झोपेन. दोघंही हसू लागले, पण त्या हसण्यात ही एक वेदना होती. कारण एखाद्या स्त्रीचं सर्वात मोठं स्वप्न जर निवांत झोप बनलं असेल तर ती किती थकली असेल. त्या रात्री मात्र अनेक दिवसांनी अन्विताला थोडी शांत झोप लागली. न बोललेली वेदना. काही दिवसांनी अन्विता पुन्हा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती. आरशासमोर उभं राहून ती स्वतःकडे पाहत होती. चेहऱ्यावर हलकासा मेकअप, ओठांवर जबरदस्तीचं हसू आणि डोळ्यांमध्ये अजूनही लपलेला थकवा. पण आज एक फरक होता. ती स्वतःला सतत स्ट्रॉंग राहा असं सांगत नव्हती. ती फक्त शांत राहण्याचा प्रयत्न करत होती. विहानने तिच्यासमोर कॉफी ठेवली. आज नर्वस वाटतंय? अन्विता हलकसं हसली. थोडंसं. तो तिच्या जवळ बसला. काम इम्पॉर्टंट आहे, पण तू त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहेस, हे लक्षात ठेव. त्या एका वाक्याने तिच्या मनात हलकी ऊब पसरली. पूर्वी तिला फक्त मॅनेज कर ऐकायला मिळायचं. आता कोणीतरी म्हणत होतं, तू स्वतःला जप. स्टेशनवर उभी असताना तिच्या मनात पुन्हा त्या दिवशीचा ब्रेकडाऊन संपून गेला. गर्दी पाहून तिच्या छातीत हलकी धडधड सुरू झाली. तिने खोल श्वास घेतला. मी ठीक आहे, ती स्वतःलाच म्हणाली. ट्रेन आली. ती हळूच आत चढली. आजही गर्दी होती, आवाज होता, धक्काबुक्की होती. पण आज तिने स्वतःला हरवू दिलं नाही, कारण पहिल्यांदाच ती स्वतःच्या मनाकडे लक्ष देत होती. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळे नेहमीप्रमाणे बिझी होते. कोणाचंही आयुष्य कुणासाठी थांबत नाही. हेच कॉर्पोरेट जगाचं सत्य होतं. नेहा तिला पाहताच हसली. बेटर. अन्विता हलकसं हसली. ट्राईंग टू बी. नेहा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, दॅट्स इनफ. तेवढ्यात रिया आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच फेक स्माईल होतं. बॅक फायनली. अन्विता शांतपणे म्हणाली, रिया हसत म्हणाली, होप यू आर रेडी. बॉस ऑलरेडी इरिटेटेड आहेत. पूर्वी असं ऐकलं की अन्विताच्या पोटात भीती निर्माण व्हायची, पण आज ती फक्त शांत राहिली.
कारण तिला आता कळायला लागलं होतं सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे. दुपारी मीटिंग सुरू झाली. मल्होत्रा सरांनी अचानक एक रिपोर्टमधली चूक दाखवली. हू प्रिपेअर्ड धिस? रूममध्ये शांतता पसरली. ती रिपोर्ट रियाने तयार केली होती, पण रिया लगेच म्हणाली, अन्विता क्रॉस चेक करणार होती. क्षणभर सगळ्यांच्या नजरा अन्विताकडे वळल्या. पूर्वीसारखी असती तर ती घाबरली असती, स्वतःलाच दोष दिला असता. पण आज ती शांतपणे म्हणाली, सर, फायनल फाईल रियाने सबमिट केली होती. रिया दचकली. मल्होत्रा सरांनी तिच्याकडे पाहिलं. देन ओन युअर मिस्टेक्स. रिया शांत झाली. अन्विता स्वतःच आश्चर्यचकित झाली. पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी आवाज उठवला होता. मीटिंग नंतर नेहा हसत म्हणाली, वा, फायनली बोललीस. अन्विता हलकसं हसली, पण तिच्या मनात वेगळीच भावना होती. ती भांडली नव्हती, फक्त स्वतःला चुकीचं ठरू दिलं नव्हतं. कदाचित हिलिंग म्हणजे हेच असतं, हळूहळू स्वतःची किंमत ओळखायला लागणं. संध्याकाळी घरी आल्यावर घरात शांत वातावरण होतं. सुमित्रा किचनमध्ये होत्या. अन्विता आत गेली तशी त्या म्हणाल्या, आज थकलेली दिसत नाहीयेस. अन्विता हलकसं हसली. आज स्वतःवर जास्त राग नाही केला. सुमित्रा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या, मग हळू आवाजात म्हणाल्या, आमच्या काळात ना स्त्रिया स्वतःचं दुःख बोलतच नव्हत्या. अन्विता शांतपणे ऐकत होती. म्हणून कदाचित आम्हाला दुसऱ्यांचं दुःख समजायलाही उशीर होतो. हे ऐकताच अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. कारण पहिल्यांदाच सुमित्रा तिच्याशी सासूसारख्या नाही तर एका स्त्रीसारख्या बोलत होत्या. रात्री अन्विता बाल्कनीमध्ये उभी होती. खाली शहराच्या लाईट्स चमकत होती. तिने डायरी उघडली. आज तिने लिहिलं, कधी कधी आपण तुटतो कारण खूप काळ स्वतःलाच दुर्लक्षित करत असतो. ती काही क्षण थांबली, मग पुढे लिहिलं, पण हिलिंगची सुरुवात त्या दिवशी होते जेव्हा आपण स्वतःच्या वेदनांना मान्य करतो. त्या रात्री तिच्या चेहऱ्यावर हलकी शांतता होती. दुःख अजून संपलं नव्हतं, पण आता ती त्या दुःखात पूर्णपणे एकटी नव्हती. पहिलं खरं हसू. सकाळचा गार वारा बाल्कनीमधून आत येत होता. अन्विता चहा हातात घेऊन शांत उभी होती. खूप दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर थोडी स्थिरता दिसत होती. सगळं अजून परफेक्ट नव्हतं. ताण अजून होता, जबाबदाऱ्या अजून होत्याच, पण आता ती प्रत्येक वेदना मनात दाबून ठेवत नव्हती. ती स्वतःला ऐकायला शिकत होती. आज रविवार होता. घरात निवांत वातावरण होतं. माधव वर्तमानपत्र वाचत होते. सुमित्रा किचनमध्ये काहीतरी गोड बनवत होत्या. अन्विता आत गेली. आई, मदत करू? सुमित्रा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या, मग शांतपणे म्हणाल्या, आज बस जरा. अन्विता थोडी गोंधळली. मी करते ना. सतत सगळं स्वतःच करायची सवय लावून घेतलीस तू, त्या हळू आवाजात म्हणाल्या. हे ऐकून अन्विता शांत झाली. त्या शब्दात टोमणा नव्हता, काळजी होती. थोड्या वेळाने सुमित्रा तिच्या जवळ बसल्या. अन्विता, हां, त्या दिवशी डॉक्टरांकडून आल्यानंतर मी खूप विचार केला. अन्विता शांतपणे ऐकत होती. सुमित्रा पुढे म्हणाल्या, आमच्या काळात बायकांनी थकवा बोलून दाखवायचा नसतो असंच शिकवलं जायचं. त्यांच्या डोळ्यात ही हलकी वेदना होती. म्हणून कदाचित आम्ही पुढच्या पिढीकडूनही तेच अपेक्षित ठेवलं. अन्विताचे डोळे भरून आले, कारण पहिल्यांदाच सासू तिची चूक शोधत नव्हती, तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. दुपारी विहान अचानक म्हणाला, आज बाहेर लंचला जाऊया सगळे. रोहन लगेच म्हणाला, वा, फायनली फॅमिली आउटिंग. सगळे हलकेच हसू लागले. अन्विता मात्र शांत बसली, कारण तिला आठवत नव्हतं शेवटचं सगळे एकत्र मनापासून कधी हसले होते. रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर वातावरण हलकं झालं. रोहन जोक्स करत होता. माधव जुन्या आठवणी सांगत होते. तेवढ्यात वेटरने विचारलं, मॅम, व्हॉट डू यू डू? अन्विता सहजच म्हणाली, आय वर्क इन कॉर्पोरेट फायनान्स. वेटर हसून म्हणाला, दॅट्स इम्प्रेसिव्ह. इतकं साधं वाक्य, पण अन्विता काही क्षण शांत झाली. कारण कितीतरी दिवसांनी कुणीतरी तिच्या कामाकडे प्रॉब्लेम म्हणून नाही तर अचिव्हमेंट म्हणून पाहिलं होतं. विहानने तिच्याकडे पाहिलं. त्याला तिच्या डोळ्यातला बदल जाणवत होता. लंचनंतर सगळे समुद्रकिनाऱ्यावर गेले. थंड वारा वाहत होता. अन्विता पाण्याजवळ उभी राहिली. लाटा तिच्या पायांना स्पर्श करून परत जात होत्या. ती बराच वेळ समुद्राकडे पाहत राहिली. विहान तिच्या शेजारी आला. काय विचार करतेस? ती हलकसं हसली. समुद्रासारखं असतं ना आयुष्य. कसं? वरून शांत दिसतं, पण आत खूप काही चालू असतं. विहान तिच्याकडे पाहत राहिला, मग अचानक म्हणाला, थँक यू. ती गोंधळली. कशासाठी?
इतकं सगळं असूनही नातं सोडून नाही गेलीस म्हणून. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण कितीतरी दिवसांनी कुणीतरी तिच्या प्रयत्नांची दखल घेत होतं. संध्याकाळी घरी परतल्यावर अन्विता बाल्कनीमध्ये बसली होती. आकाशात मावळता सूर्य दिसत होता. तिने डायरी उघडली. आज बऱ्याच दिवसांनी तिच्या हातांनी काही वेगळं लिहिलं. आज मी हसले. ती थांबली. मग पुढे लिहिलं, पूर्णपणे नाही, मन मोकळं नाही, पण खरं हसू होतं ते. तिच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटली, कारण हिलिंग म्हणजे दुःख पूर्ण संपणं नसतं, तर त्या दुःखातही पुन्हा हसायला शिकणं असतं. आणि कदाचित अन्विताचा तो प्रवास आता हळूहळू सुरू झाला होता. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. इथून पुढची कथा आपण पाहू पुढील भागामध्ये. धन्यवाद.